नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अपडेट न्यूज ज्याची आतुरतेने वाट पाहत होते अशी जाहिरात आज आयोगानं प्रकाशित केलेली आहे। संयुक्त पूर्व परीक्षा 2021 वेळापत्रक जाहीर। कंबाईंड प्री एक्झाम 2021चं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। परीक्षा दिनांक आहे 26 फेब्रुवारी 2022। बघा जागे किती आहेत। PSI साठी 376 जागा आहेत, ASO साठी 100 जागा आणि STI साठी 190 जागा आहेत। तर आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या अन एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। बघा तर मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आजच ही जाहिरात प्रकाशित केली आहे। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 एकूण 666 पदासाठी ही भरती होणार आहे। आणि बघा याची परीक्षा जी आहे ती पूर्व परीक्षा ही 26 फेब्रुवारी 2022 रोजी एकूण 37 केंद्रावर, जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे। आता कुठली पदं आहेत बघा। पहिल्या सुरू आहे सामान्य प्रशासन विभागामधली। बघा सामान्य प्रशासन विभागामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी, सामान्य प्रशासन विभागामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी गट ब अराजपत्रित ही एकूण 100 पदं भरली जाणार आहेत। आता पुढे बघा वित्त विभागामध्ये राज्य कर निरीक्षक गट ब ची हे पाहू शकता तुम्ही। वित्त विभागामध्ये राज्य कर निरीक्षक गट ब ची अराजपत्रीची एकूण 190 पदे भरली जाणार आहेत। पुढे आहेत गृह विभागामध्ये सुद्धा पोलीस उपनिरीक्षक पद। गृह विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गट ब ची बघा गट ब अराजपत्रीत एकूण 376 पदे भरली जाणार आहेत। आता पुढे काय त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि जातनिहाय त्यांनी आरक्षणानुसार पदांचं वर्गीकरण केलेलं आहे। या सूचना काय आहेत, सर्वसामान्य सूचना आहेत। त्याची जी मुख्य परीक्षा आहे ती मे 2022 मध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे पूर्व परीक्षा झाल्यानंतरनं। आणि जे काही पदं वाढतील त्या पदांचा सुद्धा वाढीव पदं जी आहेत ती या प्रवेश परीक्षेमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत अशा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। महत्त्वाच्या अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्याच्या आपल्याला सर्वांना माहीत आहेत। खेळाडू आरक्षणाबद्दलच्या, दिव्यांग आरक्षण आणि अनाथ आरक्षणाला सर्वात महत्त्वाचं वेतन श्रेणी। याला पगार किती मिळतो, पगार काय असणार आहे बघा। तर वेतन श्रेणी आहे S14 मध्ये 38,600 ते 1,22,800 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असणार आहेत। आता बघा काय भारताचं नागरिकत्व असावं, वयोमर्यादा दिलेली आहे त्यांनी। सहाय्यक कक्षा अधिकाऱ्यासाठी वयोमर्यादा बघा किती आहे, 1 फेब्रुवारी 2022 मध्ये 18 वर्ष किमान वय असायला व अमागासाठी 38 वर्ष, मागासवर्गीयासाठी 43 वर्ष, खेळाडूंसाठी अमागास 43, मागासवर्गीय 43, माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजश्री अधिकारी अमागास 43, मागासवर्गीय 43, दिव्यांग उमेदवारांना वयाच्या 45 वर्षापर्यंत मुभा असणार आहे। आता पुढच्या पदासाठी बघा काय आहे, राज्य कर निरीक्षकसाठी बघा। आता राज्य कर निरीक्षकसाठी 1 जानेवारी 2022 रोजी किमान वय 18 वर्ष असायला अमागास 38 वर्ष, मागासवर्गीय 43 वर्ष, प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष, मागासवर्गीयासाठी सुद्धा 43 वर्ष, माजी सैनिकांसाठी आणीबाणी यांसाठी अमागास 43, मागासवर्गीय 43, वयाच्या 45 वर्षापर्यंत अनाथ उमेदवारांना आरक्षण आहे। आता पुढचा आहे पोलीस उपनिरीक्षकासाठी बघा। 1 फेब्रुवारी 2022 पर्यंत किमान वयमर्यादा आहे अमागासाठी 19 वर्ष, अमागासाठी 31 वर्ष आणि मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 34 वर्ष। आता प्रावीण्य प्राप्त खेळाडूंसाठी 36 अमागास जे खुले आहेत आणि मागासवर्गीयासाठी 36 वर्ष, माजी सैनिकांना अमागासला 36, मागासवर्गीय 36 आणि दिव्यांग उमेदवार हे अपात्र आहेत। आता पुढे काय म्हणलं, विहित वयमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही। आता पात्रता काय आहे बघा। पात्रतामध्ये सर्वात प्रथम त्यांनी शैक्षणिक पात्रता कोणत्याही विद्यापीठाची पदवी, म्हणजेच कोणत्याही विद्यापीठाची पदवी तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली इतर कोणती तत्सम अर्हता, पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असणार आहेत। परंतु संयुक्त पूर्व परीक्षा निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्याच्या विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण करणे गरजेचे आहे। आंतरवासिता किंवा कार्यशाळेचा कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकांनी ही 8 मुख्य परीक्षेच्या अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे। आता पुढे बघा शारीरिक मोजमापे, म्हणजे PSI साठी शारीरिक पात्रता काय आहे। आता शारीरिक पात्रता व अर्हता आणि मोजमापे बघा। पोलीस उपनिरीक्षक पदासाठी किमान विकल्प नमूद करणाऱ्या उमेदवाराकडे उपरोक्त अर्हतेसोबत खालील किमान शारीरिक अर्हता असणे सुद्धा गरज आहे PSI साठी। आता बघा कुठले, उंची 165 सेंटीमीटर पुरुषासाठी, अनुमानिक कमीत कमी छाती न फुगवता 79 सेंटीमीटर, फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर आवश्यक आहे। महिलांसाठी बघा उंची 157 सेंटीमीटर, अनुमानिक कमीत कमी। आता पुढे काय, पोलीस उपनिरीक्षक पदावरील नियुक्तीकरता शिफारस झालेल्या उमेदवार
उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासून घेण्यात येतील. वरीलप्रमाणे विविध शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र असणार आहे. आता पुढचं बघा परीक्षा संधी जसं परीक्षा संधी संदर्भात काय सांगितले बघा त्यांनी. परीक्षा संधी संदर्भामध्ये बघा आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा ही खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे. बघा खुल्या उमेदवारासाठी 6 संधी आहेत. SC ST संधीची मर्यादा लागू राहणार नाही आणि उर्वरित जे मागासवर्गीय असेल त्यांना 9 संधी उपलब्ध आहेत. मला ती संधी कशी गणना केली जाणार म्हणजे संधी कशी काउंट केली जाणार तर उमेदवार पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ती संबंधित स्पर्धा परीक्षेत संधी समजली जाणार आहे. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षा कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरीही त्याच परीक्षेची उपस्थिती संधी गणली जाणार आहे. प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल. संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील वयोमर्यादेच्या गणनेसह इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही. अशा ह्या प्रकारच्या सूचना आहेत. निवड प्रक्रिया जी आहे ती जाहिरातीमध्ये नमूद अर्हता पात्रतेविषयी अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखत किंवा निवड प्रक्रिया कशी आहे की मुलाखत किंवा शिफारसीसाठी पात्र असणार नाही. सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच आयोगाकडून वेळोवेळी सुधारणा करण्यात येणाऱ्या कार्यनियमावलीच्या तरतुदीनुसार राबविण्यात येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे परीक्षेचे टप्पे काय असणार, किती टप्पे असणार आहेत परीक्षेचे. बघा परीक्षेचे एकूण 2-3 टप्पे असणार आहेत. पूर्व परीक्षा असणार आहे 100 गुणांची, मुख्य परीक्षा असणार आहे 400 गुणांची, 3 फक्त PSI साठी जी आहे ती शारीरिक चाचणी जी असणार आहे ती 100 गुणासाठी आणि मुलाखत असणार आहे 40 गुणासाठी. आता बघा टप्प्यामध्ये सहाय्यक कक्षा अधिकारी, संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा एकूण किती 100 गुण असणार आहेत. राज्य कर निरीक्षकासाठी सुद्धा आणि पोलीस निरीक्षकासाठी सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षा, स्वतंत्र मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी मुलाखत ह्या तिन्ही पदासाठी एकच 100 गुणांची संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. मुख्य परीक्षा प्रत्येकासाठी 400 गुणांची वेगळी असणार आहे. शारीरिक चाचणी फक्त PSI या पदासाठी आणि मुलाखत सुद्धा ही फक्त PSI या पदासाठीच होणार आहे. आता पुढं काय बा संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरातीत अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ती वरीलपैकी 1, 2 किंवा 3ही संवर्गासाठी बसू इच्छितात किंवा तसे याबाबत विकल्प द्यावा लागेल. मला विकल्प त्यावेळेस द्यावा लागणार आहे. पुढं बा संबंधित संवर्गाकरिता उमेदवाराने दिलेले विकल्प हा आहे संबंधित संवर्ग भरतीकरता अर्ज समजण्यात येईल. संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज करताना दिलेला विकल्प तसेच भरावाच्या पदसंख्येच्या आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेच्या आधारे तिन्ही संवर्गाकरिता पूर्व परीक्षा स्वतंत्र निकाल तयार करण्यात येणार आहे. वेगवेगळा निकाल तयार करण्यात येणार आहे. आता मुख्य परीक्षेसाठी जो प्रवेश आहे त्या परीक्षेसाठी जो प्रवेश आहे म्हणजे किती मुलांना त्यांनी हे करणार आहे 3 संवर्गासाठी त्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. पुढं पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत आपण प्रोफाईलद्वारे जसा अर्ज करतो त्याप्रमाणे अर्ज करता येणार आहे. आता फी बघा किती फी दिलेली आहे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी फॉर्म चालू होणार आहे ते 19 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री 23:59 वाजेपर्यंत चालू असणार आहे. अमागासाठी 394 रुपये आहे, मागासवर्गीयासाठी 294 रुपये. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस वेगळे असणार आहेत आणि परीक्षा शुल्क हे ना परतावा असणार आहे. आता बघा परीक्षा शुल्काचा भरणा करण्याकरिता म्हणजे ऑनलाईन पेमेंटचा पेद्वारे तुम्ही ऑप्शनचा वापर करू शकता. परत जिल्हा केंद्र निवडणे अर्ज सादर करताना जिल्हा केंद्राची निवड करणे सुद्धा आवश्यक आहे. दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व अनुग्रह कालावधी, सेवोत्तर प्रवेशोत्तर प्रवेश प्रमाणपत्र 7 दिवस अगोदर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट प्राप्त होणार आहेत. परत परीक्षेस प्रवेश करताना काय काय ठेवायचं डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. फक्त पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, ओळखीचं मूळ पुरावा, ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायाप्रत अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. अजून अधिक जर माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आयोगाच्या वेबसाईट संकेतस्थळावरती या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावरील स्पर्धा परीक्षा अंतर्गत उमेदवारांना सर्वसाधारण सूचना तसेच परीक्षा योजना विभागातील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराधित गट ब संयुक्त पूर्व परीक्षामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. माहितीचे कृपया अवलोकन करावे आणि आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती अधिसूचना समजण्यात येईल. सदर जाहिरातीच्या आयोगाच्या या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. आणि सर्वात इथे त्यांनी आणखी एक सूचना दिली आहे महत्त्वाची इम्पॉर्टंट सूचना. आयोगाच्या कार्यालयात परीक्षा कक्षेत परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच शारीरिक चाचणी मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास वापरण्यास सक्त मनाई आहे. प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस किंवा नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही. अशा प्रकारे ही जाहिरात आहे. थँक्यू.